Hello Taurus, hope you all are doing well. मी आहे इंश्रा and welcome back to my channel Seraphic. So let's see नोव्हेंबरचा मंथ तुमच्यासाठी पर्सनली आणि प्रोफेशनली कसा जाईल. टू ऑफ कप्स पर्सनल लाईफसाठी टू ऑफ कपचं कार्ड आलं आहे आणि प्रोफेशनल लाईफसाठी एस ऑफ पेंटिकल्स. नाईस टॉरस. एस ऑफ पेंटिकल्स इज टॉरसचीच एनर्जी आहे. सो पर्सनली तुम्ही टू ऑफ कप्स तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर फ्रेंड्स बरोबर एक हॅपी टाइम स्पेंड करताना दिसताय. मूवी एन्जॉय करताना दिसत आहेत इथे ती लोक. टू ऑफ कप्स एक इक्वल गिव्ह अँड टेक आहे. जर रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स असतील तर ते सॉर्ट आउट होताना दिसत आहे. एक तुम्ही तुमच्या लोकांबरोबर मूवी टाइम एन्जॉय करताना दिसताय. एक सेलिब्रेशन दिसतंय. तुम्ही तुमच्या चाइल्ड बरोबर एन्जॉय करताना दिसताय. टोरसचे खूप सारी लोक आपल्या मुलांबरोबर कदाचित ट्रॅव्हलिंग करताना दिसत आहेत. एक हॅपी टाइम एन्जॉय करताना दिसतात. ओव्हरऑल पर्सनल लाईफमध्ये टॉरस त्यांची चिल्ड्रन्स असू दे किंवा फ्रेंड्स असू देत, फॅमिली असू दे, हजबंड वाईफ्स असू दे, त्यांच्याबरोबर चिल करताना दिसतात. सो ओव्हरऑल टोरससाठी नोव्हेंबरचा मंथ खूप ऑस्पिशियस दिसतो. एक सेलिब्रेटिक आणि गेट टुगेदरवाला मंथ दिसतो. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टोरस. नेक्स्ट कार्ड आहे एस ऑफ पेंटिकल्स. सो टोरससाठी एस ऑफ पेंटिकल्स इज ऑल अबाउट न्यू ऑपॉर्च्युनिटीज. सो करिअरमध्ये खूप सारे न्यू ऑपॉर्च्युनिटीज येताना दिसत आहेत, ज्या लॉंग टर्मसाठी असतील. कारण पेंटिकलची एनर्जी लॉंग टर्मसाठी असते. मनी येताना दिसते. तुमची पिगी बँक फुल होईल. तुमचं बँक अकाउंट फुल होताना दिसतंय नोव्हेंबर मंथमध्ये. फायनान्शियली खूप चांगले लॉंग टर्म ऑपॉर्च्युनिटीज, लॉंग टर्म प्रोजेक्ट्स मिळताना दिसतात. करिअरमध्ये जॉबमध्ये असाल तर प्रमोशन दिसतंय किंवा काही न्यू प्रोजेक्ट्स मिळू शकतात तुम्हाला, ज्याच्याने तुमची इन्क्रीमेंट होऊ शकते, सॅलरी इन्क्रीमेंट होऊ शकते. जर बिझनेसमध्ये असाल तर न्यू मोठे प्रोजेक्ट येताना दिसतात जे लॉंग टर्म जाऊ शकतात आणि त्याच्यातून तुम्हाला तुमचा बँक बॅलन्स वाढू शकतो. इन्व्हेस्टमेंट्स होऊ शकतात आणि नोव्हेंबरमध्ये सेव्हिंग्स खूप जास्त होऊ शकतात, इन्व्हेस्टमेंट्स होऊ शकतात. न्यू ऑपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. एस ऑफ पेंटिकल्सची एनर्जी खूप ऑस्पिशियस असते. मटेरियलिस्टिक ग्रोथ दिसतीये. करिअर एक्सपांड होताना दिसतंय. बिझनेस एक्सपांड होताना दिसतंय. बेसिकली प्रोजेक्ट्स असे येतील जे लॉंग टर्म चालतील आणि त्याच्यातून तुम्ही खूप मोठी वेल्थ जनरेट करू शकाल. सो नाईस टोरस. इथे दोन्ही पण कार्ड तुमच्यासाठी खूप चांगले आले आहेत. फॅमिली लाईफ पण खूप चांगली दिसते आणि प्रोफेशनल लाईफ पण खूप चांगली दिसते. सो नोव्हेंबरचा मंथ टॉरससाठी खूप जास्त चांगला जाणारा दिसतोय. सो कॉंग्रॅच्युलेशन टॉरस. इथे स्कॉर्पिओवाल्यांची पण एनर्जी दिसते मला थोडीफार. सो लेट्स चेक की तुमच्यासाठी काय गायडन्स और ब्लेसिंग्स आहेत नोव्हेंबरच्या मंथसाठी. बरेचसे कदाचित स्कॉर्पिओ, मून साइन आणि टॉरस असेंडंट असू शकतात इथे. सो पर्सनल लाईफसाठी युअर हार्डवर्क इज पेइंग ऑफ. ओके. आणि प्रोफेशनल लाईफसाठी ओ येस, नथिंग इज सेट इन स्टोन. अँड सेकंड, शो द वर्ल्ड रिअल यू. सो लेट मी एक्सप्लेन. इथे युअर हार्डवर्क इज पेइंग ऑफ. जर खूप साऱ्या साईनसाठी युअर हार्डवर्क इज पेइंग ऑफ. मला वाटतं की खूप साऱ्या जोडिएक साईनचे रिलेशनशिप्स अनस्टेबल दिसत आहेत. सो इथे युअर हार्डवर्क इज पेइंग ऑफ. टॉरस तुमचे रिलेशनशिपमध्ये जर काही प्रॉब्लेम्स असतील ऑल ओव्हर, चिल्ड्रन बरोबर असतील किंवा हजबंड वाईफ बरोबर असतील और तुमच्या कझिन्स बरोबर असतील, सिबलिंग्स बरोबर असतील, तर ते आणि त्याच्यासाठी जर तुम्ही खूप हार्डवर्क घेत असाल, तुम्ही ट्राय करत असाल की समोरच्याने तुमचे इमोशन्स समजून घ्यावेत, तर ती विश तुमची फुलफिल होताना दिसते. जसं की इथं दिसतं युअर हार्डवर्क इज पेइंग ऑफ आणि ते दिसते की हे सगळे लोक चिल आउट करतात एकत्र बसून. सो नोव्हेंबरच्या मंथमध्ये तुमचे जे रिलेशनशिप जर खराब झाले असतील याच्या आधी, तर ते चांगले होताना दिसत आहेत. एक ऑस्पिशियस एनर्जी दिसते. एक प्रेम वाढताना दिसतोय तुमच्या रिलेशनशिपमध्ये. प्रेम आणि बॉन्डिंग वाढताना दिसते. सो नाईस टॉरस. खूपच छान एनर्जी आहे तुमच्यासाठी. नेक्स्ट कार्ड आहे एस ऑफ पेंटिकल्स. ही न्यू बिगिनिंगचाच आहे आणि इथे काय आलं मेसेज की नथिंग इज येट सेट इन स्टोन. सो आणि ही लॉंग टर्मची एनर्जी असते. सॅटर्न जसा रेट्रोगेट झालेला 11th हाऊसमध्ये टॉरसच्या आणि तो आता डायरेक्ट होतो 28 नोव्हेंबर
सो इथे दिसते की आतापर्यंत काहीच सेट नव्हतं, तुमची लाईफ सेट झाली नव्हती करिअर वाईज, आणि इथून पुढे ती सेट होणार आहे, कारण न्यू बिगिनिंग दिसतीच आहे आपल्याला. सो लॉंग टर्मसाठी सोशल नेटवर्किंग वाढू शकतो आणि पैसा खूप येताना दिसतो. स्टेडी असेल, स्लो असेल, बट लॉंग टर्म जायगा, आणि वेस्ट नाही जाणार हा मनी. हा पिगी बँकमध्ये, मग ही पिगी बँक तुमची कितीही मोठी असू शकते. सो एक बँक बॅलन्स वाढताना दिसतो, इन्व्हेस्टमेंट मोठे दिसत आहेत. सो आत्तापर्यंत आत्तापर्यंत जे झालं नव्हतं ते आता इथून पुढे स्टार्ट होणार आहे. करिअरमध्ये एक न्यू स्टार्ट येते. आणि मी याच्या क्लॅरिफिकेशनसाठी हा कार्ड काढला होता, तर शो द वर्ल्ड द रिअल यू. सो आत्ता एक्झॅक्टली तुम्ही काय आहात, कारण ॲक्वेरियसची एनर्जी खूप माझी वन ऑफ द फेवरेट साईन आहे. ॲक्वेरियस खूप चांगली असते. ॲक्वेरियस लोक ह्युमॅनिटी अँड इनोव्हेटिव्ह असतात, आउट ऑफ द बॉक्स करणारी लोक असतात. ही आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग असतात आणि अनकन्व्हेन्शनल काम करणारी असतात. गर्दी बरोबर जात नाही, ती वेगळं युनिक टॅलेंट असतं यांच्यात. सो हीच एनर्जी तुमच्यामध्ये दिसते की शो द वर्ल्ड द रिअल यू. तुमच्याकडे असे काहीतरी प्रोजेक्ट्स येतील जे खूप युनिक वेमध्ये तुम्ही ते हँडल कराल, आणि इथे तुमची क्रिएटिव्हिटी जगाला दिसेल, आणि तुमच्यामध्ये काय युनिक टॅलेंट आहेत हे जगाला दिसतील, आणि तुमच्यामधली युनिकनेस किंवा तुम्ही एक्झॅक्टली काय तुमच्यात युनिक टॅलेंट आहेत हे जगाला कळेल. म्हणूनच इथे एक न्यू बिगिनिंग होताना दिसते करिअरमध्ये, आणि तुम्ही फायनान्शियली खूप स्ट्रॉंग होताना दिसत आहेत. सो टॉरस पीपल, हां येस, आणि तुम्हाला काय सरेंडर करावं लागेल नोव्हेंबरच्या मंथमध्ये पर्सनली आणि प्रोफेशनली हे चेक करूयात. सो येस, सो पर्सनली तुम्हाला सरेंडर टू इनर पीस हे कार्ड येतं, आणि नेक्स्ट आहे प्रोफेशनली सरेंडर टू रिसिव्हिंग सपोर्ट अँड लव. येस, सो पर्सनली तुमच्यासाठी येत आहे सरेंडर टू इनर पीस. कल्टिवेट इनर पीस ऑन अ डेली बेसिस इन क्वाइट meditative moments. Focus on the stillness within and enjoy the inner refuge. Others will feel your good vibes too and your life will flow more easily. Yes, so इथे असंच दिसतं की तुम्ही तुमच्या इनर कामनेसवर काम करताय, ज्याचं रिफ्लेक्शन समोरच्या लोकांवर पण पडतं. जसं की टॉरस साईन पण स्वभाव त्यांचा तापट असतो आणि हेकेखोर असतो. सो इथे दिसते की तुम्हीच आतून मानसिक शांतता कामनेस फील करताय, त्याचं रिफ्लेक्शन इथे तुमच्या लोकांवर पण, तुमच्या लव्ह वन्सवर पण पडताना दिसतोय. म्हणून तुम्ही एक हॅपी टाईम आणि हॅपी बॉन्डिंग एन्जॉय करताना दिसतंय. सो रिलेशनशिपमध्ये काहीच असा प्रॉब्लेम नाही आहे तुमच्या नोव्हेंबर मंथमध्ये. तुम्ही खूप ट्रॅव्हलिंग करू शकता त्यांच्याबरोबर, मूवीला जाऊ शकता किंवा फिरायला जाऊ शकता. सो असे खूप सारे हॅपी मुमेंट्स तुम्ही तुमच्या लव्ह वन बरोबर चेरिश करताना दिसता इन नोव्हेंबर मंथ. सेकंड कार्ड आहे तुमच्यासाठी प्रोफेशनल लाईफसाठी सरेंडर टू रिसिव्हिंग सपोर्ट अँड लव्ह. Allow the love and support of others in rather than trying to handle everything yourself. This can take the pressure off and simultaneously nurture you. Okay. सो करिअरमध्ये सगळं एकट्यानेच हँडल करायची काही गरज नाही आहे. तुम्हाला सपोर्ट दिसतो, तो कोलॅबरेशनमध्ये येऊन तुम्ही काम करू शकता. म्हणूनच कदाचित, कारण तुमच्याकडे टॉरस खरंच खूप सारे न्यू बिगिनिंग्स येताना दिसतात, खूप सारे ऑपॉर्च्युनिटीज येताना दिसतात, मनी येताना दिसतो. सो काही गोष्टी एकट्याने करण्यापेक्षा तुम्हाला जी लोक खरंच मनाने सपोर्ट करायचा ट्राय करतात आणि ते लव्ह शो करताय, सो त्यांचा सपोर्ट घ्या, त्यांची हेल्प करा आणि त्यांच्या मदतीने पुढे जा. त्याच्याने काय होईल, तुमचा जो प्रोजेक्ट तुम्हाला जे मोठे आणि ॲक्च्युली तुम्हाला मोठमोठे प्रोजेक्ट्स मिळत आहेत, तो त्याच्याने काय होईल की तुमचं प्रेशर कमी होईल. सो येस, टॉरससाठी आज इथे एवढंच. मला तुमचं रिडिंग करून खूप छान वाटते टॉरस. खूप चांगली एनर्जी आहे तुमच्यासाठी. नोव्हेंबरचा मंथ तुमच्यासाठी खूप खूप जास्त ऑस्पिशियस जाताना दिसतो. सो डोंट वरी, बी हॅपी. आणि जर तुम्हाला माझ्याशी कनेक्ट करून चांगलं वाटलं असेल, माझे मेसेजेस तुम्हाला गाईड करत असतील, आणि सो प्लीज लाईक, कमेंट अँड शेअर, सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू सो मच टॉरस. लव अँड लाईक टू यू. बाय.